आई जगदंबेच्या कृपेने मनापासून सर्वांचे सहर्ष स्वागत। आज इथं आल्यानंतर लक्षात आलं, आमच्या आजी एक लहानपणी एक वाक्य बोलायचे, ते म्हणजे झाडाला मोठं होण्यासाठी फुटावं लागतं, तसंच मुलांना मोठं होण्यासाठी शिकावं लागतं। त्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे शिक्षक आहे। जर त्या शिक्षणाची पहिली पायरी जर शिक्षक आहे, तर त्याची जी जडणघडण आहे, जी संस्कृती आपल्याला पहिल्या गुरुकुळापासून आपल्याला जी मिळत आली आहे, त्याचं जतन करण्याचं काम कुठेतरी आपण सर्व लोक करतोय। आज अध्याय असेल किंवा बाकी मुलं असतील, यांच्यातला जो बदल मी प्रत्यक्ष बघतोय तो खरोखर वाखण्याजोगा आहे। आज या ठिकाणी उपस्थित सगळे जे विद्यार्थी मंडळी आहेत, यांच्यातली डेव्हलपमेंट आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय। त्यासाठी जी योगदान देण्याची जी भूमिका तुम्ही निभवताय ती एकदम बेस्ट आहे, त्याला सेल्फ। आज ज्या ठिकाणी आपण कुठे मोठ्या मोठ्या शाळेमध्ये जातो, अक्षरशः शिक्षकांचा चेहरा सुद्धा बघायला भेटतो। बोलणं तर लांबची गोष्ट आहे, शिक्षक लोक आपल्याशी संवाद साधणं ही गोष्ट आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही। या ठिकाणी शिक्षक लोक आपल्याशी प्रेमाने बोलतात, त्या गोष्टी आपल्याला सांगतात, मुलांचे अपडेट आपल्याला क्लिअर देतात, हे खूप 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 बेस्ट आहे। पालकांना मुलांपासून दूर केलं जातं अशा पण काही शाळा आहेत, परंतु इथं मुलं, पालक आणि शिक्षक असा एक परिवार निर्माण करण्याची संस्कृती आपण जोपासतोय, याचाही मला आनंद आहे। ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये पुढे पडझड होत असते, ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये पुढे ते उतार चढाव येत असतो, त्यावेळेस आठवतं की अरे शिक्षकांनी आपल्याला असं शिकवलं होतं, आपण चुकलो, पुन्हा शिक्षकांच्या आठवणीतून पुन्हा आपण नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करतो। आणि त्यावेळेस शिक्षकांचं वाक्य आठवतं की फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। आज जो काही कार्यक्रम आपण ग्रॅज्युएशन डे नावाने केलेला आहे, खरोखर याच्यामध्ये एक मला असं वाटतं की माझा मुलगा आत्ताच ग्रॅज्युएशन झाला, कारण त्याच्यामधली जी देहबोली आहे, त्याच्यामधला जो बदल आहे, त्याच्यामधली जी विकसित होण्याची वृत्ती जागृत केलेली ती आपल्यामुळे आहे। आम्ही काय आम्ही 12 तास बाहेर असतो, 15 तास बाहेर असतो, शिक्षणाचे मूळ 4 तास तुमच्याकडून त्याला मिळतात। तो आशीर्वाद असतो की कौशल्य असतं, ते शिक्षणाचं एक सचोटी तुम्ही तिथं पणाला लावता, आणि त्याच्यातला एक त्याची पावती म्हणून त्याच्यातली डेव्हलपमेंट आम्हाला दिसते। ती डेव्हलपमेंट बघितल्यानंतर आम्ही पालक म्हणून खुश आहोतच। ज्या ठिकाणी तुम्ही जी फी आकारता ती फी बाकीच्या तुलनेत खूप कमी आहे, तर मी असं सांगेल की ही फी वाढवली तरी हरकत नाही, कारण ती क्वालिटी तुम्ही देत आहे, बरोबर ती क्वालिटी आपण देण्याचा प्रयत्न करत आहे। आज प्रत्येक गोष्ट एक व्यवसाय रूपाने समोर येते, शिक्षण सुद्धा व्यवसाय बनत आहे। परंतु मी ज्यावेळेस मॅडमला भेटतो बघतो, त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की अरे हे त्यांचं शिक्षण हा व्यवसाय नाही, ते त्यांचं कौशल्यपणाला लावतात, ते मुलांसाठी जगतात, त्या मुलांसाठी निर्माण करण्याचं आयुष्य निर्माण करण्याचं स्वप्न ते बघतायत, त्यांना पाठबळ ते देत आहेत। आज त्यांचं जे स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही त्यांना शुभेच्छा देऊया। ज्याचं क्लास आहे, क्लासमधून शाळेत रूपांतर होऊ द्या, शाळेतून महाविद्यालयात जाऊ द्या, आमच्या सदिच्छा तुमच्या सोबत आहे, पाठिंबा आमच्या समक्ष तुमच्या सोबत आहे। आज जे काय आपण हा कार्यक्रम घेतलाय, मनापासून सगळ्यांच्या वतीने तुमचे धन्यवाद करतो। इथं सगळा जो स्टाफ आहे, सगळा जो शिक्षक वृंदावन आहे, त्या मनापासून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद व्यक्त करतो, आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।